नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर किरण आरंगळे म्हणजे तुमचा एके सर बायो किरण प्लॅटफॉर्म वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 12 बायोलॉजी मध्ये आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि आज आहे या चॅप्टरचा पार्ट नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, एमएसटी सीईटी, नीट आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड या सगळ्या एक्झाम साठी आपण टार्गेट करतो आहे आणि इझिली सोप्या नोट्स मधून आपण समजून घेत आहोत हा चॅप्टर, जो की सगळ्यात मोठा चॅप्टर आहे तुमच्या बुक मधला. मात्र आपण हा जो चॅप्टर आहे तर हा खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेत आहोत. अगोदर 2 पार्ट ऑलरेडी झालेले आहेत. ज्यांनी कोणी ते पार्ट बघितले नसेल तर त्यांनी ते पार्ट बघा आणि अजूनही आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला, ज्यामध्ये आज आपल्याला डिस्कस करायची ह्यूमन न्यूरल सिस्टीम. ह्यूमन न्यूरल सिस्टीम मध्ये आपण आज जाणार आहे. ह्यूमन नर्वस सिस्टीम आपण डिस्कस करणार आहे. तर ह्यूमन नर्वस सिस्टीम बुक मधली एक फिगर मी इथे घेतलेली आहे. काय आहे ह्यूमन नर्वस सिस्टीम? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन नर्वस सिस्टीम 3 प्रकारची असते. ह्यूमन नर्वस सिस्टीम मध्ये पहिला टाइप आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट मीन्स द सीएनएस. दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, दॅट मीन्स द पीएनएस. आणि तिसरी आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, दॅट मीन्स द एएनएस. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जर बघितलं तर 2 पार्ट येतात. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पार्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम जर म्हटलं तर क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व असे 2 पार्ट आहेत पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये 2 नर्वस सिस्टीम येतात. एक आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, डिटेल मध्ये बघूया पूर्ण सिस्टीमला. पहिल्यांदा स्टार्ट करूया सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम जर म्हटलं तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये 2 पार्ट आहेत. ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. एक आहे ब्रेन आणि दुसरा आहे स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जो येतो तर तो येतो सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या पार्ट मध्ये. आता ब्रेन काय आहे? तर ब्रेन जो आहे तर तो आपल्या स्कल मध्ये आहे. स्कल म्हणजेच क्रॅनियम मध्ये आहे आणि क्रॅनियमच्या आतमध्ये ब्रेन जो आहे तर तो एन्क्लोज केलेला आहे. स्पायनल नर्व जर म्हणाल तर पाठीमागे आपल्या पूर्ण एक व्हर्टिबल कॉलम आहे आणि या व्हर्टिबल कॉलम मध्ये आतमध्ये आहे स्पायनल कॉर्ड. आणि दोन्ही पण प्रोटेक्टेड असतात 3 मेनिंग्सने, म्हणजे 3 लेयरने. आणि प्लस त्याच्या आतमध्ये असतं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला ठेवण्यासाठी सेरिब्रो स्पायनल फ्लुइड. तर बघूया नक्की हे मेनिंग्स काय असतात, कुठले कुठले लेयर असतात. तर 3 लेयर सांगितले मी तुम्हाला. पहिला आउटर लेयर जो असतो तर तो असतो ड्युरा मॅटर. ड्युरा मॅटर काय? तर हा आउटर मोस्ट लेयर आहे. टफ आहे, थिक आहे, फायब्रस आहे आणि नॉन वॅस्क्युलर आहे. काही प्रॉपर्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ड्युरा मॅटर जो की आउटर मोस्ट लेयर आहे, टफ, थिक आणि फायब्रस असा नॉन वॅस्क्युलर लेयर बनलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लेयर जर बघितला तर तो आहे अरेचोनाइड मॅटर. सेकंड लेयर जो आहे तर त्याला म्हटलं तर अरेचोनाइड मॅटर. अरेचोनाइड मॅटर जो आहे तर तो मिडल, थीन, नॉन वॅस्क्युलर प्लस वेब लाईक स्ट्रक्चर म्हणजे नेट लाईक स्ट्रक्चर त्याचं असतं. सो दॅट इज द अरेचोनाइड. आणि सगळ्यात आतमध्ये जो आहे तर तो आहे पिया मॅटर, दॅट इज द इनर मोस्ट डिलिकेट, हायली वॅस्क्युलर, क्लोजली अटॅच टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो असे 3 लेयर आहे. आउटर लेयर जो आहे ड्युरा मॅटर, दुसरा आहे अरेचोनाइड मॅटर आणि तिसरा आहे पिया मॅटर. आता या सगळे जे लेयर आहे तर या लेयरच्या मध्ये जो स्पेस आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल ड्युरा मॅटर आणि अरेचोनाइड मॅटर या दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे तर त्याच्यामध्ये एक जो स्पेस आहे तर त्याला म्हटलं तर सिरल स्पेस. आणि याच्यामध्ये जे फ्लुइड असतं तर त्याला म्हटलं तर सिरस फ्लुइड किंवा याला सबड्युरल स्पेस म्हटलं जातं. आणि या सबड्युरल स्पेस मध्ये असतं सिरल फ्लुइड. नंतर अरेचोनाइड मॅटर आणि पिया मॅटरच्या मध्ये जो स्पेस आहे तर त्याला म्हटलं तर सब अरेचोनाइड स्पेस. आणि या सब अरेचोनाइड स्पेस मध्ये असतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. सो असे 2 स्पेस आहे. एक आहे सबड्युरल स्पेस, दुसरा आहे सब अरेचोनाइड स्पेस. सबड्युरल स्पेस मध्ये असतं सिरल फ्लुइड आणि सब अरेचोनाइड स्पेस मध्ये असतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. आता हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड काय आहे? तर सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते लिम्फ लाईक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फ, जनरली आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे फ्लुइड असतात. एक आहे ब्लड आणि दुसरा आहे लिम्फ. तर हे लिम्फ सारखंच कलरलेस असं एक एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे. जनरली ब्रेनच्या व्हेंट्रिकल्स मध्ये प्रेझेंट असतं, प्लस सेंट्रल कॅनल मध्ये प्रेझेंट असतं स्पायनल कॉर्ड. ब्रेन मध्ये जर म्हटलं तर ब्रेन व्हेंट्रिकल्स आणि स्पायनल कॉर्ड मध्ये जर म्हटलं तर सेंट्रल कॅनल, यामध्ये हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते फिक्स असतं. कोण सिक्रेट करतं? तर सिक्रेटेड बाय कोराइड प्लक्सेस, पिया मॅटर अँड इपिंडायमल सेल्स. इपिंडायमल सेल जे आहे तर ते आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा जो फर्स्ट पार्ट बनवला होता तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं. सो सिक्रेटेड बाय कोराइड प्लक्सेस, पिया मॅटर अँड इपिंडायमल सेल्स हे तयार करतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड.
त्याच्यानंतर सब आर्चनॉइड स्पेस मध्ये जनरली सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असतं, जे की मी तुम्हाला इकडे पण सांगितलं होतं. टोटल सेरिब्रोस्पायनल फ्लुइड किती असतं, तर अप्रॉक्सिमेटली 100 टू 120 सीसी, दॅट मीन्स द क्रॅनियल कॅपॅसिटी, एवढं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते ब्रेन मध्ये आणि स्पायनल कॉर्ड मध्ये प्रेझेंट असतं. ब्रेन याची जी आहे तर ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण आहे सेरिब्रोस्पायनल फ्लुइडला अप्रॉक्सिमेटली 1.004 किंवा 005 ही जी आहे तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. आणि याचं पीएच जर बघितलं तर हा स्लाइटली अल्कलाइन पीएच या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचा असतो. आता हे सगळं तर आहे, पण एवढं इम्पॉर्टन्स का दिलं जातं या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडला? कारण त्याचे फंक्शन पण तसेच इम्पॉर्टंट. मग कुठले कुठले फंक्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर फंक्शन समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे शॉक ऍब्सॉर्बर. हे शॉक ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतं आणि त्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे तर ती मेकॅनिकल इंजुरी पासून बाकीच्या काही आघातांपासून इझिली प्रोटेक्ट केली जाते. आणि म्हणून एक प्रोटेक्शनचं काम, शॉक ऍब्सॉर्बर करण्याचं काम हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते करत असतं. त्याचबरोबर इट मेंटेन द कॉन्स्टंट इंट्राक्रॅनियल प्रेशर. आपल्या ब्रेन वरती जो इंट्राक्रॅनियल, इंट्रा म्हणजे आतमध्ये, क्रॅनियल म्हणजे क्रॅनियम, क्रॅनियमच्या आतमध्ये जो प्रेशर मेंटेन करण्याचं काम जे आहे तर ते कॉन्स्टंट प्रेशर ठेवण्याचं काम, ब्रेनच्या सेल वरती कॉन्स्टंट प्रेशर ठेवण्याचं काम जे आहे तर ते सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते करत असतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इट हेल्प एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट वेस्टेड मटेरियल बिटवीन ब्लड अँड ब्रेन टिश्यू. कारण ब्रेन आणि ब्लड टिश्यूच्या मध्ये एक बॅरियर असतं नोन ॲज अ ब्लड ब्रेन बॅरियर. आणि ब्लड बॅरियर जे आहे तर तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम जे आहे, एक्सचेंज करण्याचं काम आहे न्यूट्रिएंट प्लस वेस्ट मटेरियल. तर याला ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे तर ते करतं सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. इट ऑल्सो हेल्प टू सप्लाय ऑक्सिजन टू ब्रेन. ब्रेनला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम सुद्धा हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड करत असतं. म्हणजे ब्रेनला, कारण इथे ब्रेनमध्ये तर ब्लड नाहीये. मग ब्लड नाहीये तर मग काहीतरी तर लिक्विड मीडिया पाहिजे जो की हे सगळं ट्रान्सफर करू शकतो. मग न्यूट्रिएंट ट्रान्सफर करण्यासाठी, वेस्ट मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी, ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते व्यवस्थित काम करत असतं विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इट प्रिव्हेंट डेसिकेशन. डेसिकेशन प्रिव्हेंट करण्याचं काम सुद्धा हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे तर ते करत असतं. मग आता ह्युमन ब्रेन सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. ह्युमन ब्रेन आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त ह्युमन ब्रेन डिस्कस करणार आहे. तर आता ह्युमन ब्रेन काय आहे, ब्रेनचे कुठले कुठले पार्ट आहेत, ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, ब्रेनच्या कुठल्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं आणि कुठल्या स्ट्रक्चरचं काय फंक्शन आहे, तसं डिटेल मध्ये आपण ह्युमन ब्रेन डिस्कस करणार आहे. तर ह्युमन ब्रेन डिस्कस करूया विद्यार्थी मित्रांनो डिटेल मध्ये आपल्या या लेक्चर मध्ये. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया ह्युमन ब्रेनला. सगळ्यात पहिले ह्युमन ब्रेन जो आहे तर तो 3 पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. कुठल्या कुठल्या 3 पार्ट मध्ये? तर सगळ्यात पहिला आहे फोर ब्रेन. फोर ब्रेनलाच म्हटलं जातं प्रोसेन्सेफॅलॉन. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन अशा 3 पार्ट मध्ये आपण ब्रेनला डिवाइड करतो. फोर ब्रेनलाच म्हटलं जातं प्रोसेन्सेफॅलॉन, मिड ब्रेनला म्हटलं जातं मेसेन्सेफॅलॉन अँड हाइंड ब्रेनला म्हटलं जातं रोम्बेनसेफॅलॉन. सेफॅलॉन का म्हटलं? बिकॉज ब्रेनचा जो स्टडी करणारी ब्रांच आहे तर त्याला म्हटलं इन्सेफॅलॉजी. इन्सेफॅलॉजी मध्ये ब्रेनचा स्टडी केला जातो म्हणून त्याला म्हटलं जातं सेफॅलॉन. आता ब्रेन जो आहे तर तो 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केला. फोर ब्रेनला म्हटलं प्रोसेन्सेफॅलॉन, मिड ब्रेनला म्हटलं मेसेन्सेफॅलॉन अँड हाइंड ब्रेनला म्हटलं रोम्बेनसेफॅलॉन. आता फोर ब्रेनला आपण परत 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. प्रोसेन्सेफॅलॉनला परत 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. पहिला पार्ट आहे रायनेनसेफॅलॉन, दुसरा पार्ट आहे टेलेनसेफॅलॉन आणि तिसरा पार्ट आहे डायनेन्सेफॅलॉन. मग रायनेनसेफॅलॉन काय काम करतो? तर रायनेनसेफॅलॉन मध्ये येतात रिड्यूस ऑल फॅक्टरी लोब, जे की 2 पेअर मध्ये असतात, पेअर मध्ये असतात. त्याच्यानंतर टेलेनसेफॅलॉन जर बघितलं तर त्याच्यामध्ये सेरेब्रम जो आहे तर तो डिवाइड होतो इनकम्प्लिटली इंटू 2 सेरेब्रल हेमिस्फिअर. 2 सेरेब्रल हेमिस्फिअर असतात. एक इकडच्या साइडनी आणि एक इकडच्या साइडनी. राइट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर. राइट हेमिस्फिअर जो आहे तर तो आपली लेफ्ट बॉडी ऑर्गनाइज करतो आणि लेफ्ट जो काही हेमिस्फिअर आहे तर तो आपली राइट बॉडी ऑर्गनाइज करतो, काम करतो. तर असे 2 हेमिस्फिअर जे आहेत तर ते टेलेनसेफॅलॉनचा पार्ट आहे. आणि डायन्सेफॅलॉन मध्ये परत 3 पार्ट येतात. इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. आपलं जे आपल्या बॉडीचं जेवढं काही हार्मोन्स आपले बनवले जातात, रेग्युलेट केले जातात, तर ते हायपोथॅलॅमस मध्ये असलेल्या पिट्युटरी ग्लँडने केले जातात. आणि पिट्युटरी ग्लँड जी आहे तर ती थॅलॅमसच्या अकॉर्डिंग काम करते. आणि म्हणून डायन्सेफॅलॉन जो पार्ट आहे तर आपल्या बॉडीमध्ये असणारे जेवढे काही हार्मोनल रेग्युलेशन आहे, हार्मोनचे फंक्शन आहे, इव्हन ओव्हरऑल आपल्या बॉडीचं फंक्शन जे आहे तर ते रेग्युलेट करण्याचं काम हे डायन्सेफॅलॉन करत असतं.
त्याच्यानंतर मिड ब्रेन जर आपण बघितलं तर मिड ब्रेन मध्ये परत दोन पार्ट येतात. एक आहे सेरिब्रल पेडुंकल किंवा त्यालाच म्हटलं जातं कौरा सेरेब्री, सेरिब्रल पेडुंकल किंवा कौरा सेरेब्री, आणि दुसरा जो पार्ट आहे तर तो आहे कार्पोरा क्वाड्रिजेमिन. सो मिड ब्रेन मध्ये म्हणजेच मेसेन्सेफलॉनचे परत दोन पार्ट पडलेले आहेत. एक आहे सेरिब्रल पेडुंकल किंवा त्यालाच म्हटलं जातं कौरा सेरिब्री, आणि दुसरा पार्ट आहे कार्पोरा क्वाड्रिजेमिना. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो रोम्बेनसेफलॉन. रोम्बेनसेफलॉन जो आहे तर तो परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केला जातो. पहिला आहे मेटानसेफलॉन आणि दुसरा आहे मायलेनसेफलॉन. आता मेटेनसेफलॉन जे आहे तर ते परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. एक आहे सेरेबेलम आणि दुसरा आहे पॉन्स वरोली. मेटेनसेफलॉन परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, सेरेबेलम अँड पॉन्स वरोली. अँड दुसरा मायलेनसेफलॉन जो आहे तर तो डिवाइड केला तो मेडुला ऑब्लांगेटा. आता पॉन्स वरोली आणि मेडुला ऑब्लांगेटा या दोघांना जर एकत्रित केलं तर आपण त्याला म्हणतो ब्रेन स्टेम. बघा या पार्ट मध्ये, या फिगर मध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. हा पार्ट जो आहे तर हा फोर ब्रेनचा पार्ट आहे, इकडे मिड ब्रेनचा पार्ट आहे आणि हा हार्ट ब्रेनचा पार्ट आहे. आता फोर ब्रेन मध्ये येतं जनरली सेरेब्रम. आता सेरेब्रम आणि सेरेबेलम असे दोन पार्ट परत ब्रेनचे होतात. सेरेब्रम जे आहे तर ते 80% स्पेस ऑक्युपाय करतं आणि 20% जो आहे तर तो सेरेबेलम आहे. जनरली आपण म्हणतो मोठा मेंदू आणि छोटा मेंदू. मग मोठा मेंदू म्हणजे काय तर सेरेब्रम, आणि छोटा मेंदू म्हणजे कुठला तर सेरेबेलम. आता तुम्ही जर बघितलं इथे तर हा जो पूर्ण पार्ट आहे जो हेमिस्फेअरचा पार्ट आहे, त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर इथे मिड ब्रेन आहे, इथे व्हेंट्रिकल्स आहेत, त्याच्यानंतर इथे कार्पस कॉलोसम आहे, इथे थॅलॅमस आहे, इथे हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस मध्ये पिट्युटरी ग्लँड असते. त्याच्यानंतर खालचा पार्ट जर बघितलं तर इथे पॉन्स आहे, इथे मेडुला आहे, याला एकत्रितपणे म्हटलं तर ब्रेन स्टेम. आणि इकडे जो हा सेपरेट पार्ट आहे तर याला म्हटलं तर सेरेबेलम म्हणजेच हाइंड ब्रेनचा पार्ट. एक एक पार्ट आपण डिटेलमध्ये बघू. अजूनही काही समजलं नसेल तर टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण एक एक पार्ट आपण डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट करूया डिटेलमध्ये ब्रेन डिस्कस करायला. सगळ्यात पहिला पार्ट बघूया आपण, फोर ब्रेन. आता फोर ब्रेन मध्ये काय काय येतं तर फोर ब्रेन मध्ये येतं ऑल्फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफलॉन, असे काही पार्ट फोर ब्रेनचा पार्ट आहे. मग फोर ब्रेन आपण डिस्कस करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया ऑल फॅक्टरी लोब्स. ऑल फॅक्टरी लोब्स जे असतात तर ते हायली रिड्यूस असतात ह्युमन मध्ये. ऑल फॅक्टरी लोब जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऑल फॅक्टरी लोब जे काय झालंय तर ऑल फॅक्टरी लोब जे आहे तर ते रिड्यूस झालेले आहेत ह्युमन मध्ये, आणि ते कवर्ड केलेले असतात बाय सेरेब्रम एक्सेप्ट वेंट्रली. वेंट्रल साईडला नाही आहेत, बाकीच्या सगळ्या साईडनी सेरेब्रमनी ते कव्हर केलेले आहेत. आता प्रत्येक लोब मध्ये काय असतं तर प्रत्येक लोब मध्ये एक असतो ऑल्फॅक्टरी बल्ब आणि दुसरा आहे ऑल्फॅक्टरी पेडुंकल. असे दोन पार्ट हे ऑल्फॅक्टरी लोबचे असतात, ऑल्फॅक्टरी बल्ब अँड ऑल्फॅक्टरी पेडुंकल. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर सेरेब्रम. सेरेब्रम जो आहे तर तो ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट आहे, लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. नियर अबाउट 85% अप्रॉक्सिमेटली टोटल ब्रेनचा स्पेस जे आहे, टोटल ब्रेनची साईज जी आहे तर हा एकटा ऑक्युपाय करतो, नोन ऍज अ सेरेब्रम. आता या सेरेब्रमला परत दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. एकाला म्हटलं जातं राईट हेमिस्फिअर आणि दुसरं म्हटलं जातं लेफ्ट हेमिस्फिअर, किंवा त्यालाच म्हटलं जातं राईट सेरेब्रल हेमिस्फिअर किंवा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. सो यांना सेपरेट करण्यासाठी मध्ये एक खूप मोठी खाच असते, त्याला म्हटलं जातं डीप मिडियन लॉन्जिट्युडनल फिशर. एक खाच असते, एक भेग असते. सो त्याला म्हटलं तर डीप मीडियन लॉन्जिट्युडनल फिशर, आणि या दोघांना कनेक्ट केलेलं असतं बाय कॉर्पस कॉलोसम. या दोघांना कनेक्ट केलेलं असतं बाय दी कॉर्पस कॉलोसम. हा ठीक असा बँड असतो नर्व फायबरचा, आणि याच कॉर्पस कॉलोसम थ्रू जे काही लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट सेरेब्रल हेमिस्फिअर जे आहे तर त्यांना कनेक्ट केलं जातं. मग सेरेब्रमचं स्ट्रक्चर नक्की कसं असतं तर सेरेब्रमच्या स्ट्रक्चर मध्ये आउटर लेअर जो आहे तर तो सेरेब्रल कॉर्टेक्सने बनलेला आहे. त्यानंतर ग्रे मॅटर त्याच्यामध्ये आहे, आणि मेनली न्यूरॉन्सच्या सेल बॉडीज, डेंड्रॉन्स, नॉन मायलिनेटेड फायबर्स हे याच्यामध्ये असतात सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये. इनर पार्ट जर आपण बघितलं तर इनर पार्टला म्हटलं तर सेरेब्रल मेडुला. हा जनरली व्हाईट मॅटरने बनलेला असतो आणि मेनली याच्यामध्ये मायलिनेटेड एक्झॉन्स असतात. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, जर विचारला याच्यामध्ये तर एक किंवा दोन मार्कचा क्वेश्चन याच्यावरती बनू शकतो की सेरेब्रल जे सेरेब्रम आहे तर सेरेब्रमचं स्ट्रक्चर कसं असतं. तर त्याच्यामध्ये मेनली तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे. आउटर साइड जी आहे तर ती सेरेब्रल कॉर्टेक्सने बनलेली आहे. ग्रे मॅटर त्याच्यामध्ये असतं. ग्रे मॅटर म्हणजे नक्की काय असतं तर ग्रे मॅटर म्हणजे न्यूरॉन
च्या बॉडी सेल बॉडीज असतात, डेंड्रॉन्स असतात, नॉन मायलिनेटेड फायबर्स असतात. आणि तेच जर आतमधला पार्ट जर बघितलं म्हणजे असा सेरेब्रल हेमिस्फिअर आहे आणि हा जो आहे तर हा कॉर्टेक्सचा पार्ट आहे. म्हणजे हा जो आहे तर तो सेरेब्रल मेडुला म्हटलं जातं आणि हा पार्ट जो आहे तर त्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं. या पार्ट मध्ये काय आहे तर या पार्ट मध्ये आहे न्यूरॉनल सेल बॉडीज, डेंड्रॉन्स अँड नॉन मायलिनेटेड सेल. आणि या पार्ट मध्ये जर बघितलं तर काय आहे सेरेब्रल मेडुला म्हटलं जातं. मेनली इथे मायलिनेटेड एक्झॉन्स असतात म्हणून याला व्हाईट मॅटर आणि याला ग्रे मॅटर कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर सरफेस फीचर्सचा जर आपण गोष्ट केली, सरफेस त्याचे जर बघितले तर त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या खाचा असतात. मग ज्या खाचा असतात त्या आणि काही पार्ट असा वरती आलेला असतो. मग जो वरती पार्ट आलेला असतो त्याला म्हटलं तर गायरी म्हणजेच कॉन्युक्लेशन्स आणि खाचा जे असतात तर त्याला म्हटलं तर सल्काय म्हणजेच ग्रूज. सो असे पार्ट असतात जसं की फॉर एक्झाम्पल असा पार्ट, ओके, असा पार्ट. मग याला म्हटलं जातं सल्काय आणि याला म्हटलं जातं गायरी. असे पार्ट इथे असतात. सो हे काय काम करतात? सो सगळ्यात महत्वाचं हे ब्रेनचा सरफेस एरिया इन्क्रीज करतात. त्याचबरोबर काही लार्ज नंबर ऑफ न्यूरॉनचं अकोमोडेशन करतात. लार्ज नंबर ऑफ न्यूरॉन जे असतील तर त्यांचं अकोमोडेशन होण्याचं काम सुद्धा इथे होत असतं. त्यांना अकोमोडेट करण्याचं काम इथे करता येत. मग आता जे 4 मेजर लोब्स आहेत या सेरेब्रम मधले तर ते नक्की कोणते कोणते आहेत तर ते आपण बघूया. त्याच्यामध्ये सल्कसनी यांना सेपरेट केलेलं आहे. कुठल्या सल्कसनी या चार पार्टला, चार लोबला सेपरेट केलं ते पण बघूया. तर पहिली सल्कस आहे सेंट्रल सल्कस. आता या पार्ट मध्ये जर बघितलं आपण तर सेंट्रल सल्कस जी असते तर ती इथे असते. ही सेंट्रल सल्कस. आता ही जी सेंट्रल सल्कस आहे तर ही फ्रंटल आणि परायटल लोब या दोन लोबला सेपरेट करते. बघा इथे फ्रंटल लोब आहे, इथे परायटल लोब आहे आणि या सल्कसनी म्हणजे सेंट्रल सल्कसनी त्या दोन्ही पार्टला सेपरेट केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी एक सल्कस असते परायटो ऑसिपेटल सल्कस. परायटो ऑसिपेटल सर्कस आणि हे काय काम करते तर ही परायटल आणि ऑसिपेटल म्हणजे हा पार्ट इथून अशी चालू होते, इथपासून येते, इथपासून तर इथपर्यंत. ही जी सल्कस आहे तर हिला म्हटलं तर परायटो ऑसिपेटल सल्कस आणि ही परायटल लोब आणि ऑसिपेटल लोब या दोन्ही लोबला सेपरेट करते. त्याच्यानंतर तिसरी जी सल्कस आहे तर ती आहे लॅटरल किंवा साल्वियन सल्कस. ही टेम्पोरल आणि फ्रंटल आणि परायटल. टेम्पोरल, ही फ्रंटल आणि ही परायटल या तिघांना सेपरेट करते म्हणजे ही पूर्ण सल्कस जी आहे तर तिला म्हटलं तर लॅटरल और साल्वियन सल्कस. ही जनरली टेम्पोरल आणि फ्रंटल आणि परायटल जो पार्ट आहे म्हणजे हा परायटल आणि हा जो हा हा टेम्पोरल आहे, हा फ्रंटल आहे आणि हा परायटल आहे. या दोन्ही पार्ट आणि ह्या पार्ट या इथून जाणारी जी आहे तर ती सेपरेट करते म्हणून हिला म्हटलं तर लॅटरल और साल्विनियन सर्कस. अजून एक फिफ्थ लोब पण असतो नोन ऍज अ इन्सुला और इन्सुलार कॉर्टेक्स. जनरली हा लॅटरल सर्कसच्या डीप मध्ये लोकेटेड असतो, खूप आतमध्ये लोकेटेड असतो. त्याच्यामुळे खूप साऱ्या बुक मध्ये त्याला डिस्कसही करत नाही. म्हणून मेजर लोब जे आहे तर ते चार कन्सिडर केले जाते. कोणते कोणते? फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. असे चार लोब जनरली आपण डिस्कस करत असतो. मग काय काय काम आहे यांचं, यांचं फंक्शन काय, कुठले कुठले मेजर एरिया यांच्यामध्ये आहे तर ते डिटेल मध्ये आपण इथे डिस्कस करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिला आहे फ्रंटल लोब. आता फ्रंटल लोब मध्ये जर बघितलं तर जवळपास चार वेगवेगळे एरियाज असतात. सगळ्यात पहिला जो एरिया आहे तर त्याला म्हटलं तर मोटार एरिया. मोटार एरियामध्ये काय काम होतं? सो इट कंट्रोल व्हॉलंटरी मुवमेंट. आपण ज्या ठरवून मुवमेंट करतो तर त्या सगळ्या ठरवून केलेल्या मुवमेंट ज्या आहेत तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम, त्यांना रेग्युलेट करण्याचं काम हे मोटार एरिया थ्रू होत असतं. त्याच्यानंतर पुढचा एरिया आहे दॅट इज द प्री मोटार एरिया. आता प्री मोटार एरियामध्ये जर बघितलं तर जनरली हे हायर सेंटर असतं फॉर मुवमेंट अँड ऑटोनॉमिक ऍक्टिव्हिटीज. जे काही हायर सेंट्रल मुवमेंट आहेत किंवा ऑटोनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे ज्या अचानक झाल्यात, ऑटोमॅटिक होणाऱ्या ज्या मुवमेंट आहेत तर त्यांना म्हटलं तर प्री मोटार एरिया. त्याचबरोबर तिसरा एरिया आहे असोसिएशन एरिया. हे काय काम करतं तर हे सेन्सेशन किंवा मुवमेंट, ज्या सेन्सेशन बेस्ड मुवमेंट असतात तर त्यांना कोऑर्डिनेट करतं. जे आपल्याला सेन्सेशन मुवमेंट असतात म्हणजे सपोज एखादी काडी येते आपल्या डोळ्यापर्यंत, आपले डोळे ऑटोमॅटिकली बंद होतात. सो असे जे असोसिएशन एरिया जे आहे तर ते असे फंक्शन करत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट एरिया आहे ब्रॉकाज एरिया. या ब्रॉकाज एरियावरती क्वेश्चन विचारला होता एकदा एमएसटी सीईटी मध्ये.
सो ब्रॉकाज एरियाचं काय फंक्शन आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हे मोटार स्पीच एरिया करतं, म्हणजे जे ट्रान्सलेट ज्या थ्रू थॉट इनटू द स्पीच, जे जे थॉट्स येतात आपल्या ब्रेनमध्ये त्याला स्पीच मध्ये, भाषेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम, ट्रान्सलेट करण्याचं काम हे ब्रॉकाज एरियामध्ये होतं. त्याचबरोबर इंटेलिजन्स असेल, मेमरी असेल, विल पॉवर असेल, पर्सनॅलिटी असेल किंवा इमोशन्स असेल, या सगळ्या गोष्टी या ब्रॉकाज एरियामध्ये होतात. म्हणजे इव्हन आपला हा जो फ्रंटल पार्ट आहे, तर हा फ्रंटल पार्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण महत्वाच्या 4 एरियाज याच्यामध्ये आहेत. पहिलं म्हणजे मोटार एरिया, दुसरं म्हणजे प्री मोटार एरिया, तिसरं म्हणजे असोसिएशन एरिया आणि चौथा म्हणजे ब्रॉकाज एरिया. तर हे सगळे एरिया जे आहेत, तर ते ब्रेनच्या फ्रंटल लोबमध्ये असतात. त्याच्यानंतर दुसरा एरिया जर म्हटलं, दुसरा लोब जर म्हटलं तर परायटल लोब. परायटल लोबमध्ये आपण काय आहे, तर सोमेस्थेटिक एरिया. सोमेस्थेटिक एरिया म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं, तर पेन सेन्सेशन होतं, प्रेशर सेन्सेशन होतं, टेम्परेचर सेन्स होतं आणि टेस्टला सेन्स केलं जातं. म्हणजे थोडक्यात जे सेन्सरी गोष्टी असतात, म्हणजे पेन असेल, प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, टेस्ट असेल, तर या सगळ्याला सेन्स करण्याचं काम या सोमेस्थेटिक एरियामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर टेम्पोरल लोब. टेम्परल लोब मध्ये जर आपण जर बघितलं तर सेन्सरी आणि स्पीच सेंटर याला कन्सिडर केलं जातं. इथे वेगवेगळे सेन्सेशन होतात, स्पीच डेव्हलप केलं जातं. म्हणजे जसं की स्मेल सेन्सेशन असेल, हिअरिंग असेल, ऐकणं असेल, स्पीच असेल, भाषा असेल किंवा बोलणं असेल आणि इमोशन्स असेल, तर या सगळ्यांचं जे सेंटर आहे तर त्याला टेम्पोरल सेन्सर सेन्सर म्हटलं जातं. आता बऱ्याच लोकांना इथे कन्फ्युजन झालं असेल की सर मग फॉर एक्झाम्पल इथे पण इमोशन्स दिलंय आणि इथे पण इमोशन्स दिलंय, मग नक्की काय होतंय? ब्रॉकाज एरियामध्ये होतं की म्हणजे थोडक्यात फ्रंटल लोब मध्ये होतं की टेम्पोरल लोब मध्ये होतं? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या स्पेसिफिकली ब्रेन मध्ये एकच फंक्शन करण्यासाठी वेगवेगळे एरियाज असतात आणि ते कॉर्डिनेटली ते सेन्सेशन किंवा जे फंक्शन आहे तर ते करत असतात. कारण एखाद्या पार्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम आला किंवा तिथे जास्त रश असेल, जास्त ट्रॅफिक असेल, तर ते इमोशन्स किंवा जे गोष्ट आहे, जे फंक्शन आहे तर ते व्हायला जे नाही होणार, तर असं व्हायला नको. म्हणून ते फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एकच फंक्शन, सेम फंक्शन वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा होत असतं आणि ते कोऑर्डिनेट सुद्धा होतं. त्याच्यानंतर पुढे बघूया, जे काही पुढचा जो लोब आहे तर तो आहे ऑसिपिटल लोब. तर ऑसिपिटल लोब मध्ये काय होतं, तर हा व्हिज्युअल एरिया आहे. व्हिज्युअल म्हणजे आपल्याला व्हिजन जे आहे, तर ते आपल्याला ऑसिपिटल लोब मध्ये जनरली हा जो पार्ट आहे ऑसिपिटल लोब, तर याच्यामध्ये होतं. जर या ठिकाणी जर मार लागला तर जनरली खूप साऱ्या लोकांची, म्हणजे इथे जर मार लागला तर खूप साऱ्या लोकांची दृष्टी जाते. त्याचं कारणच हे आहे की व्हिज्युअल एरिया त्या एरियामध्ये असतो. सो ही अशी आहेत की जे एकत्रित काम करतात. जसं की फॉर एक्झाम्पल टेम्पोरल, परायटल, ऑसिपिटल यांचं जे जंक्शन आहे बघा, टेम्पोरल हा पार्ट, त्याच्यानंतर परायटल हा पार्ट आणि ऑसिपिटल हा पार्ट, म्हणजे इथे इथे हा जो जंक्शन आहे, तर त्या जंक्शनला म्हटलं जातं वर्निक्स एरिया. वर्निक्स एरियामध्ये काय होतं, सो अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. जे वर्ड्स जसं मी तुमच्यासोबत बोलतोय, मी इथे लिहितोय, लिहिलेलं तुम्ही वाचताय, तर याचं अंडरस्टँडिंग जे आहे तर ते आपल्या या एरियामध्ये होत असतं, या एरियामध्ये. आणि हा जो पार्ट आहे तर त्याला म्हटलं जातं वर्निंग्स एरिया. हे वर्निक्स एरियामध्ये जनरली हे आपलं स्पोकन म्हणजे भाषा किंवा लिहिलेले वर्ड्स जे आहेत तर त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला इथे होत असतं. मग पुढे जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर पुढचा पार्ट जो आहे तर तो आपला ब्रेनचा सेक्शन घेतलेला आहे. ब्रेनला अर्ध कट केलेला आहे. आता ब्रेनला कट केलेलं जर बघितलं तर हा जो पूर्ण पार्ट आहे, हा पूर्ण, तर हा आहे हेमिस्फिअरचा पार्ट. हेमिस्फिअरला कनेक्ट करणारा हा जो येलो कलरचा जो दिसतोय, तर याला म्हटलं जातं कॉर्पस कॉलोसम. ऍक्च्युली कॉर्पस कॉलोसम जो आहे तर तो दोन्ही हेमिस्फिअरला कनेक्ट करण्याचं काम करतो. त्याचबरोबर पुढे जर बघितलं तर इथे हा जो पार्ट आहे तर त्याला म्हटलं जातं लॅटरल व्हेंट्रिकल्स आणि इथे हा जो पार्ट आहे तर हा आहे थॅलमसचा पार्ट. थॅलमसच्या पार्ट वरती इथे ही जी काही कर्व दिसते तर त्याला म्हटलं तर कॉरॉइड प्लक्सस. आणि या थॉयरॉइड ग्लँडच्या जस्ट इथे एक ग्लँड असते नोन ऍज अ पिनल ग्लँड, जी की आपलं स्लीप वेकअप सायकल जी आहे, म्हणजे आपण झोपणार कधी, आपण उठणार कधी, तर हे रेग्युलेट करते. त्याचबरोबर इथून थोडंसं खाली आलं की हा पार्ट जो आहे तर हा पार्ट हायपोथॅलमसचा पार्ट आहे. हायपोथॅलमसच्या पार्ट मध्ये इथे जी ग्लँड असते नोन ऍज अ पिट्युटरी ग्लँड, याच पिट्युटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड पण म्हणतो. कारण खूप साऱ्या ग्लँडला रेग्युलेट करण्यासाठी जे हार्मोन्स पाहिजे असतात तर ते हार्मोन्स ही तयार करते.
म्हणजे ग्लँडलाही ऍक्टिव्ह करणारी ग्लँड म्हणून हिला म्हटलं तर मास्टर ग्लँड, पिट्युटरी ग्लँड आपल्या बॉडीमध्ये खूप सारं महत्वाचे काम करत असते. त्याचबरोबर तिथून थोडंसं खाली आलं की इथे हा मिड ब्रेनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर इथे पॉन्स वरोली आहे, इथे मेडुला ऑब्लॉंगेटा आहे आणि मिड ब्रेन, पॉन्स वरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा या तिघांना एकत्रितपणे म्हटलं जातं ब्रेन स्टेम. त्याच्यानंतर थोडंसं इकडच्या साईडला जर गेलं तर इथे हा जो पार्ट आहे हा पूर्ण, तर हा सेरेबेलमचा पार्ट आहे आणि सेरेबेलमच्या पार्ट मध्ये इथे रूट लाईक स्ट्रक्चर थोडेसे दिसतात. सो त्याला म्हटलं तर अर्बर व्हायटी. या अर्बर व्हायटी वरती एकदा स्टेट बोर्डला क्वेश्चन आलेला होता 1 मार्क साठी. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर इथे एक सल्कस असते जी मी मगाशी तुम्हाला दाखवली होती, तर तिला म्हटलं होतं परायटो ऑसिपिटल सल्कस. त्याच्यानंतर इथे जी एक सल्कस आहे, इथे असते ऍक्च्युली ही, इथे असते तिला म्हटलं तर सेंट्रल सल्कस. सो अशा ज्या काही सल्कस आहेत आणि हे जे सेक्शन आहे जनरली दॅट इज द सॅगिटल सेक्शन ऑफ ब्रेन, म्हणजे ब्रेनला अर्धमधून कट केलंय आणि तो ब्रेन जो आहे तर तो आपला या पद्धतीने दिसतो आणि त्याचे जे पार्ट आहे तर ते मी तुम्हाला समजून सांगितले. आय होप की तुम्हाला ते कळाले असतील. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ब्रेनचा, दॅट इज द डायन्सेफलॉन. तर हे डायन्सेफलॉन जो पार्ट आहे तर तो कशा कशाने बनलाय, तर तो बनलेला आहे इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस या 3 पार्ट पासून. डायन्सेफलॉन हा 3 पार्ट पासून बनलेला आहे, इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. आता इपिथॅलॅमस पार्ट कसा असतो, तर तो आहे थिन नॉन नर्वस रूट ऑफ डायन्सेफलॉन. नॉन नर्वस रूफ म्हटलंय, रूफ, रूफ म्हणजे छत. ओके. सो असोसिएटेड विथ पिनल ग्लँड, याच्यासोबत काय तर पिनल ग्लँड पण आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पिनल ग्लँड काय करतं, तर मेलॅटोनिन सिक्रेट करतं. इट सिक्रेट मेलाटोनिन. मेलाटोनिन काय करतं, तर स्लीप वेकअप सायकल जी आहे किंवा स्लीपचं रेग्युलेशन जे आहे तर ते हे करत असतं. म्हणजे थोडक्यात आपलं सर्काडियन रिदम जे आहे, म्हणजे आपले 24 डे आवरची जी सायकल आहे, 24 तासाची जी सायकल आहे आपली, झोपतो कधी उठतो कधी, ओके, तर ती जी सायकल आहे तर ती रेग्युलेट करण्याचं काम हे मेलाटोनिन करत असतं आणि हे मेलाटोनिन सिक्रेट करण्याचं काम ही पिनल ग्लँड करत असते. सो अँटेरियरली असोसिएटेड विथ कोरॉइड प्लक्सस, आणि याच्या आतमध्ये हे काय असतं, कोरॉइड प्लक्सस असतं. मी मागाशी तुम्हाला फिगर मध्ये दाखवलंय. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे थॅलामस. आता थॅलामस जर बघितलं तर हा जनरली लॅटरल वॉल पासून तयार झालेला आहे डायन्सेफेलॉनच्या. मेनली कंपोज असतो ग्रे मॅटरनी. आता ग्रे मॅटर मध्ये काय काय असतं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ग्रे मॅटर मध्ये सायटोन असतात, डेंड्राइट्स असतात, ओके, सेल बॉडीज असतात. तर याच्यापासून ग्रे मॅटर बनतं. तर जनरली या थॅलमस मध्ये सुद्धा तेच असतं. इट ऍक्ट ऍज अ मेजर सेन्सरी रिले सेंटर. याला मेजर सेन्सरी रिले सेंटर पण म्हटलं जातं किंवा गेट कीपर ऑफ सेरेब्रल असं पण म्हटलं जातं. गेट कीपर म्हणजे संरक्षक, गार्ड म्हणूया आपण. गेटवरती सिक्युरिटी गार्ड जो असतो तर तो, तर सेरेब्रमचा त्याला गेट कीपर कन्सिडर केला जातं किंवा सेन्सरी रिले सेंटर कन्सिडर केला जातं. तर रिले सेन्सरी इम्पल्सेस टू सेरेब्रम एक्सेप्ट ऑल्फॅक्टरी. स्मेल सेन्सेशन जे आहे तर ते सोडून बाकीचे सगळे इम्पल्सेस जे आहे तर ते सेन्स करण्याचं काम हे थॅलमस मध्ये होत असतं. याचबरोबर याच्यामध्ये काय असतं तर 2 थॅलमी पण असतात ज्या कनेक्टेड असतात हर्बेन्युलार कमिशरने. 2 थॅलमस, थॅलमाय. थॅलमाय का म्हटलं, कारण थॅलमस एक मल्टिपल असेल तर थॅलमी. सो अशा 2 थॅलमी कनेक्टेड असतात हार्बेन्युलार कमिशन. त्याचबरोबर असोसिएटेड विथ, हे कुणासोबत असोसिएट असतात तर रास सिस्टीम सोबत असतात. रास सिस्टीम म्हणजेच रेटिक्युलर ऍक्टिव्हिंग सिस्टीम. सो या रेटिक्युलर ऍक्टिव्हिंग सिस्टीम सोबत हे थॅलमस जे आहे तर ते असोसिएट असतात. त्यानंतर तिसरा पार्ट जर म्हटलं तर तो असतो हायपोथॅलमस. तिसरा पार्ट जो आहे तर तो आहे हायपोथॅलमस. तर हायपोथॅलमस काय, सो इट फॉर्म द फ्लोर ऑफ डायन्सेफलॉन, म्हणजे जमिनीचे फरची, जसं आपली फरची खाली असते ना, सो त्याला म्हटलं तर फ्लोर ऑफ डायन्सेफलॉन. याचं मेजर फंक्शन काय, तर पहिला आहे होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम हे करतं. त्याचबरोबर आपला हार्ट रेट मेंटेन करण्याचं हे काम करतं. त्याचबरोबर आपला रेस्पिरेशन म्हणजे आपलं ब्रीदिंग जे आहे तर त्याचा रेट मेंटेन ठेवतं. त्याचबरोबर आपला ब्लड प्रेशर मेंटेन ठेवतं. त्याचबरोबर बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं. वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आपल्या बॉडीमध्ये मेंटेन ठेवतं. त्याचबरोबर आपल्यात जे हंगर अँड सॅटिडी आहे, म्हणजे आपल्याला भूक किती लागते ते मेंटेन ठेवतं. ते सेन्सेशन करतं. त्याचबरोबर थ्रस्टीनेस म्हणजे आपल्याला तहान कधी लागते तर हे सेन्स करतं. त्याचबरोबर स्लीप अँड फटीग म्हणजे आपली झोप आणि आपली थकवा याला सुद्धा रेग्युलेट करतं. सो इट कंट्रोल सेन्सेशन ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. आपल्या स्टमक आणि इंटेस्टाईनचे सेन्सेशन जे आहेत तर ते पण सेन्स करतं. सो इट रेग्युलेट ऑल दी एंडोक्राईन सिस्टम. जी काही एंडोक्राईन सिस्टम आहे तर तिला सुद्धा रेग्युलेट करतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मॅक्झिमम फंक्शन जे आहे
तर ते इम्पॉर्टंट असे फंक्शन हायपोथॅलॅमस करताय. आपल्या बॉडीचं टेम्परेचर असेल, हार्टचा रेट असेल, रेस्पिरेशन असेल, ब्लड प्रेशर असेल, बॉडी टेम्परेचर असेल, वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असेल, हंगरनेस असेल, थ्रस्टीनेस असेल, स्लीप असेल, फटीग असेल, इव्हन स्टमक इंटेस्टाइनचे सिक्रेशन्स असतील आणि एंडोक्राइन सिस्टीम असेल, या सगळ्याला रेग्युलेट करणारं जे काही ब्रेनचा जो पार्ट आहे दॅट इज द हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमस जो आहे तर तो एवढे सगळे काम करत असतो. मग नक्की या ब्रेन मध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम पण असतात. एक तर आहे न्यूरो सिक्रेटरी फंक्शन. न्यूरो सिक्रेटरी फंक्शन काय करतं हायपोथॅलॅमस? सो हायपोथॅलॅमस प्रोड्युसेस न्यूरो हार्मोन रेग्युलेटिंग पिट्युटरी. पिट्युटरी ग्लॅन्ड जी आहे तिला मास्टर ग्लॅन्ड म्हटलं जातं, तर ती काही न्यूरो हार्मोन पण रिलीज करते, प्रोड्यूस करते. पहिलं आहे ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन. ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन, वॅसोप्रेसिनलाच एडीएच पण म्हटलं जातं, अँटी डायरेटिक हार्मोन. सो आर असोसिएटेड विथ हायपोथॅलॅमिक न्यूरोसेन्सरी सेल. हे डायरेक्टली न्यूरोसेन्सरी सेल वरती काम करतं. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम प्लस एंडोक्राइन सिस्टीमला लिंक करण्यासाठी सुद्धा हायपोथॅलॅमस खूप मोठं एक योगदान देतो, बिकॉज इट्स अ लिंक, मेजर लिंक बिटवीन द नर्वस सिस्टीम अँड एंडोक्राइन सिस्टीम. हायपोथॅलॅमस जो आहे तर तो दोन्ही सिस्टीमला, म्हणजे नर्वस सिस्टीम असेल आणि दुसरी एंडोक्राइन सिस्टीम असेल, या दोघांनाही कनेक्ट करण्याचं काम जो आहे तर तो हायपोथॅलॅमस करत असतो. त्याचबरोबर पुढे जर म्हटलं तर लिम्बिक सिस्टीम. तर लिम्बिक सिस्टीम मध्ये काय आहे? तर लिम्बिक सिस्टीम मध्ये मेजर काही एरिया इन्क्लुडेड आहेत, जसं की हायपोथॅलॅमस असेल, अमिगडाला असेल, पार्ट्स ऑफ थॅलॅमस किंवा इपिथॅलॅमस असेल आणि हिपोकॅम्पस असेल. हे सगळे पार्ट जे आहे तर ते एकत्र येतात आणि त्यांच्यापासून बनते लिम्बिक सिस्टीम. मग तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो 1 मार्क्स साठी, की लिम्बिक सिस्टीम मध्ये कुठले कुठले पार्ट इन्क्लूड होतात? तर कुठले कुठले पार्ट इन्क्लूड होतात? हायपोथॅलॅमस होतो, अमिगडाला होतो, काही पार्ट थॅलॅमस आणि इपिथॅलॅमसचा असतो, त्याचबरोबर हिपोकॅम्पस असतो. हे सगळे पार्ट एकत्र येऊन जे आहे तर ते लिम्बिक सिस्टीम बनवत असतात. आणि त्यांचं काम काय असतं? तर इमोशनल रिॲक्शन्स, इमोशन्स जे असतात, हॅपीनेस असेल, सॅडनेस असेल, तर असे इमोशन्स जे आहे तर ते लिम्बिक सिस्टीम परफॉर्म करत असतं. त्याचबरोबर मोटिवेशनल ड्राईव्ह, आपण एखादं स्पीच ऐकल्यानंतर जसं मोटिवेट होतो ना, तर ते मोटिवेट करण्याचं काम सुद्धा आपल्याला लिम्बिक सिस्टीम करते. आणि त्याचबरोबर आपली मेमरी पॉवर कशावरती डिपेंड असते? तर या लिम्बिक सिस्टीम वरती डिपेंड असते. म्हणजे मेमरी असेल, मोटिवेशनल ड्राईव्ह असेल, इमोशनल रिॲक्शन्स असतील, तर हे सगळं फंक्शन जे आहे होतं तर ते रेग्युलेट करण्यासाठी लिम्बिक सिस्टीम काम करत असते. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर मिड ब्रेनचा पार्ट. आता मिड ब्रेन जो आहे, मिड ब्रेन जर बघितलं आपण, तर जनरली त्याचं मेन स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं. एक आहे सेरिब्रल ॲक्वेडक्ट किंवा आयटर म्हटलं जातं आणि दुसरं आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनी. आता सेरेब्रल ॲक्वेडक्ट हे पास होतं मिड ब्रेन मधून, कनेक्ट असतात थर्ड व्हेंट्रिकल्स आणि फोर्थ व्हेंट्रिकल्सला. आणि कार्पोरा क्वाड्रिजेमिना मध्ये जनरली 4 राउंडेड असे एलिव्हेशन्स असतात डॉर्सल सरफेसला, म्हणूनच त्याला क्वाड्री मीन्स 4 राउंडेड एलिव्हेशन्स क्वाड्रिजेमिना म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये दोन पेयर असतात कॅलिक्युलीच्या. एक असतं सुपेरियर कॅलिक्युली, ज्याच्यामध्ये परत दोन असतात म्हणजे एक पेयर असते. आणि इन्फेरियर कॅलिक्युली, त्याच्यामध्ये परत दोन असतात म्हणजे एक पेयर असते. आता सुपेरियर कॅलिक्युली जी आहे तर त्याच्यामध्ये व्हिज्युअल रिफ्लेक्सेस, म्हणजे जे आपले विजन आहे तर ते रेग्युलेट करण्याची पॉवर असते. आणि इन्फेरियर कॅलिक्युली त्याच्यामध्ये ऑडिटरी रिफ्लेक्सेस असतात, म्हणजे आपल्याला जे ऐकू येतं तर त्याचं सेन्सेशन देण्याचं काम, ब्रेनला सिग्नल देण्याचं काम ही इन्फेरियर कॅलिक्युली करते. म्हणजे सुपेरियर कॅलिक्युली आपण काय बघतो आणि इन्फेरियर कॅलिक्युली आपण काय ऐकतो हे ठरवते. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे सेरेब्रल पेडुंकल्स किंवा कौरा सेरेब्री. आता सेरेब्रल पेडुंकल किंवा कौरा सेरेब्री जे आहे तर काय आहे? तर इट टू थिक फायब्रस ट्रॅक आहे. ओके, ट्रॅक आहेत असे दोन, की जे दोन ट्रॅक आहेत ठीक असे फायब्रसने बनलेले. सो त्याला ते असतात इन्फेरियर सरफेस वरती मिड ब्रेनच्या. सो त्याच्यामध्ये काय, तर त्याच्यामध्ये दोन टाईपचे नर्व फायबर असतात. एक असतात असेंडिंग आणि दुसरे असतात डिसेंडिंग नर्व फायबर. असेंडिंग नर्व फायबर अँड डिसेंडिंग नर्व फायबर त्याच्यामध्ये असतात. सो इट कनेक्ट सेरेब्रम विथ मिड ब्रेन. हे काय काम करतात? तर सेरेब्रमला मिड ब्रेन सोबत कनेक्ट करतात आणि त्याचबरोबर असोसिएट होतात रास पाथवे सोबत. रास पाथवे सोबत असोसिएट असतात हे सेरेब्रम आणि मिड ब्रेनला कनेक्ट करतात. त्याचबरोबर पुढे जर बघितलं तर याच्यामध्ये आणखी एक पार्ट असतो दॅट इज द रेड न्यूक्लियस. आता रेड न्यूक्लियस काय? सो मास ऑफ ग्रे मॅटर स्कॅटर्ड विथ व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटरच्या आतमध्ये ग्रे मॅटर. ओके, आणि याच्या कशासाठी इम्पॉर्टंट असतं हे? तर हे इम्पॉर्टंट असतं फॉर पोश्चर, मसल टोन,
मॉडिफिकेशन ऑफ मोटर ऍक्टिव्हिटीज अँड मोटर कोऑर्डिनेशन, आपल्या बॉडीचा पोश्चर मेंटेन करण्यासाठी, त्याचबरोबर मसलचा टोन मेंटेन करण्यासाठी, मोटार ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी किंवा मोटार कोऑर्डिनेशन करण्यासाठी. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या मसल्सला मुवमेंट करणाऱ्या मोटार सिस्टीम असतात. त्या मोटरला मॉडिफाईड करण्यासाठी किंवा त्यांचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी ह्या रेड न्यूक्लियस जो आहे तर तो खूप महत्वाचा असतो. ओके, त्याच्यानंतर थर्ड पार्ट जो आहे ब्रेनचा, दॅट इज द हाइंड ब्रेन किंवा त्यालाच म्हटलं जातं पॉन्स. त्याच्यामध्ये काय काय पार्ट येतात, तर त्याच्यामध्ये पार्ट येतात पॉन्स वरोली, सेरेबेलम अँड मेडुला ऑब्लँगेट. हा पार्ट जो आहे तर तो हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. काय काय येतं त्याच्यामध्ये, पॉन्स वरोली असेल किंवा पॉन्स म्हणतो आपण सिम्पली, त्याच्यामध्ये सेरेबेलम ज्याला आपण हा छोटा मेंदू म्हणतो किंवा हाइंड ब्रेन म्हणतो, आणि तिसरा आहे मेडुला ऑब्लँगेटा किंवा सिम्पली मेडुला म्हणतो. सो हे तीन पार्ट या हाइंड ब्रेन मध्ये येतात. मग पॉन्स वरोली कशासाठी आहे, सो पॉन्स वरोली राउंडेड आहे, बल्क शेपच्या आहे, अंडर साइड असतात ब्रेन स्टेमच्या अंडर साइडला असतात. ब्रेन स्टेम मध्ये कोण कोण येतं, मग ब्रेन स्टेम मध्ये येतं मिड ब्रेन, पॉन्स अँड मेडुला ब्लँकेट. ओके, सो हे तीन पार्ट जे आहेत तर ते ब्रेन स्टेम मध्ये येतात. मी मगाशी तुम्हाला फिगर दाखवली होती. मग सेरेबेलम काय काम करतं, तर ट्रान्सवर्स नर्व फायबर असतात, हे एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम करतात. जसं सेरेबेलमला सेरेबेलम सोबत, मेडुला सोबत आणि स्पायनल कॉर्ड सोबत. म्हणजे सेरेबेलम, सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ब्लँकेट आणि स्पायनल कॉर्ड या सगळ्यांना कनेक्ट करणारं ट्रान्सवर्स नर्व फायबर जे आहे तर ते या सगळ्यांना कनेक्ट करते. सो इट कंटेन्स सेव्हरल न्यूक्लिआय, त्याच्यात खूप सारे न्यूक्लियस असतात. त्याचबरोबर सेरेबेलमची जर इन्फॉर्मेशन जर बघितली, तर सेरेबेलम हा सेकंड लार्जेस्ट पार्ट असतो आपल्या ब्रेनचा. सेकंड लार्जेस्ट पार्ट जो आहे, म्हणजे सेरेब्रम हा सगळ्यात मोठा पार्ट आणि सेरेबेलम जो आहे तर तो सेकंड नंबरचा पार्ट. सो याच्यामध्ये सुद्धा टू लॅटरल सेरेब्रल हेमिस्फिअर्स असतात, दोन लॅटरल असे सेरेब्रल हेमिस्फिअर असतात. सेंट्रल वर्मिस यांच्यामध्ये असतं. आउटर साइडला तीन असे ग्रे मॅटर असतं ज्याला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलं जातं, आणि इनर साइडला व्हाईट मॅटर असतं. सो व्हाईट मॅटर फॉर्म अ ट्री लाईक पॅटर्न, मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं, झाडाच्या ब्रांचेस सारखा पॅटर्न इथे दिसतो. सो त्याला म्हटलं जातं अर्बर व्हाईटी. सो त्याला कन्सिडर केलं जातं अर्बर व्हाईटी. सो सरफेस जर बघितलं याचा, तर गायरी आणि सल्काईनी बनलेला असतो, म्हणजे कन्व्होल्युकेशन्स अँड ग्रूज ने बनलेला असतो. सो 3 पेयर्स ऑफ सेरेब्रल पेडुंकल्स यांच्यामध्ये असतात जे कनेक्ट करतात सेरेबेलमला विथ अदर सेंट्रल रिजन, सेंट्रल नर्वस सिस्टम रिजन. सो जे बाकीचे सेंट्रल नर्वस सिस्टमचे पार्ट आहे तर त्याला सेरेबेलम ला कनेक्ट करण्यासाठी इथे सेरेब्रल पेडुंकल्स खूप सारे असतात. मग याचा नक्की फंक्शन काय, जे सेरेबेलम आहे तर त्याचं फंक्शन काय, तर त्याचं फंक्शन आहे इक्विलिब्रियम अँड बॅलन्सिंग. आपल्या बॉडीचं जे बॅलन्सिंग आहे ते करण्याचं काम हे करतं, इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम करतं. त्याचबरोबर बॉडी पोश्चर असेल, ओरिएंटेशन असेल तर ते मेंटेन करण्याचं काम करतं. त्याचबरोबर मसल टोन मेंटेन करण्याचं काम करतं. त्याचबरोबर व्हॉलंटरी मुवमेंट जे असतात, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट, म्हणजे जे आपण ठरवून मुवमेंट करतो तर त्या मुवमेंट रेग्युलेट करण्याचं काम करतं. जसं की फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेट रॅपिड ऍक्टिव्हिटीज, जसं की वॉकिंग असेल, रनिंग असेल, स्पीकिंग असेल, तर या गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम, बोलणं असेल, चालणं असेल, पळणं असेल, तर या गोष्टी रेग्युलेट करतं. आणि त्याचबरोबर इट रेग्युलेट सेंटर ऑफ न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे न्यूरॉन्स आणि मसल्स या दोघांच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत तर त्यांना सुद्धा रेग्युलेट करण्याचं सेंटर हे सेरेबेलम असतं. मग त्याच्यानंतर पुढचा पार्ट जर बघितला आपण, तर पुढचा एक पार्ट आणखी असतो, दॅट इज द मेडुला ऑब्लँगेट. मग मेडुला ऑब्लँगेटामध्ये परत काय काय काम करतं हे मेडुला ऑब्लँगेटा, तर पोस्टेरियल साइडला असतं, कोनिकल पार्ट्स आहे आपल्या ब्रेनचा, कंटिन्युअस डायरेक्टली कंटिन्यू होतो पुढे आणि डायरेक्टली पुढे बनतो स्पायनल कॉर्ड, म्हणजे मेडुला ऑब्लँगेटाच पुढे कन्वर्ट होतो स्पायनल कॉर्ड मध्ये. इनर मटेरियल जे आहे तर ते जनरली ग्रे मॅटर असतं, आउटर साइडला व्हाईट मॅटर असतं, आणि हे इनव्हॉलंटरी फंक्शन रेग्युलेट करतं. इनव्हॉलंटरी म्हणजे जे आपण गोष्टी ठरवून करत नाहीये तर त्या रेग्युलेट करण्याचं काम हे मेडुला ऑब्लँगेटा करतं. काय काय काम करतं, तर हार्टबीट रेग्युलेट करण्याचं काम करतं, रेस्पिरेशन रेग्युलेट करण्याचं काम करतं, व्हॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करण्याचं काम करतं, पेरिस्टाल्सिस म्हणजे फॉरवर्ड मुवमेंट जे आहेत आपल्या बॉडीमध्ये होणार आहे तर त्या सगळ्या ज्या इनव्हॉलंटरी फंक्शन्स आहेत तर त्या सगळ्यांना रेग्युलेट करण्याचं काम करतं. काही नॉन व्हायटल रिफ्लेक्सेस सुद्धा करतं, जसं की कफिंग असेल, खोकला येणं असेल, स्नीजिंग असेल, शिंक येणं असेल, सॉलिंग म्हणजे जांभळी येणं असेल, सॉरी गिळणं असेल, त्याच्यानंतर ओमेटिक म्हणजे उलटी येणं असेल, आणि यावनिंग म्हणजे जांभळी येणं असेल, तर या सगळ्या जे व्हायटल रिफ्लेक्सेस आहेत तर यांना सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम हे मेडुला ऑब्लँगेटा. तर हे खूप सारे फंक्शन जे आहे तर ते मेडुला ऑब्लँगेटाचे आहे.
हाइंड ब्रेन मध्ये जे पॉन्स वरली सेरेबेलम आणि मेडुला ब्लँकेटा येतं, तर त्याचं स्ट्रक्चर आणि मेजर फंक्शन काय तर ते बघू. सो पॉन्स वरुलीचं जर आपण स्ट्रक्चर जर बघितलं तर राउंडेड बल्क असं ब्रेन स्टेम आहे. कंटेंट ट्रान्सवर्स नर्व फायबर अँड न्यूक्लिआय. नर्व फायबर आहे ट्रान्सवर्स आणि न्यूक्लिआय त्याच्यामध्ये असतं. सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला अँड स्पायनल कॉर्ड यांना कनेक्ट करण्याचं काम हे पॉन्स वरली करत असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे सेरेबेलम. सेरेबेलम काय काम करतं तर याच्यामध्ये 2 हेमिस्फिअर्स असतात. सेंट्रल वर्मिस यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. आउटर मटेरियल जो आहे तर तो ग्रे कॉर्टेक्स असतो. इनर मटेरियलला जो आहे तर तो व्हाईट मॅटर असतो. आणि हे काय काम करतं तर बॉडीमध्ये बॅलन्स करण्याचं काम, पोश्चर ठीक करण्याचं काम, मसल टोन अँड कोऑर्डिनेशन यांचं काम जनरली हे करत असतं. आणि मेडुला ब्लँकेटा बद्दल जर बघितलं तर पोस्टेरियर कोनिकल असा पार्ट आहे आणि हा कंटिन्यू पुढे होतो, स्पायनल कॉर्ड बनवतो आणि इट कंट्रोल व्हायटल इनव्हॉलंटरी फंक्शन्स अँड रिफ्लेक्सेस. इनव्हॉलंटरी फंक्शन्स म्हणजे आपण जे ठरवून करत नाही अशा गोष्टी हे करत असतं. त्याच्यानंतर आता सेरेबेलम बद्दल आणखी थोडीशी माहिती तुम्हाला पाहिजे. सेरेबेलम सोबत आणखी माहिती काय आहे तर इट इनर व्हाईट मॅटर शोज ट्री लाईक पॅटर्न, ज्याला अर्बर व्हाईटी म्हटलं, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. तर 3 पेअर असतात याच्यामध्ये सेरेब्रल पेडुंकलचे, जे कनेक्ट असतात सेरेबेलम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमचे. इट कंट्रोल इक्विलिब्रियम, पोश्चर, ओरिएंटेशन, मसल टोन या सगळ्याला कंट्रोल करण्याचं काम हे सेरेबेलम करत असतं. इट ऑल्सो कोऑर्डिनेट रॅपिड ऍक्टिव्हिटीज लाईक वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग, म्हणजे चालणं, बोलणं, पळणं हे जे असेल तर हे रेग्युलेट करतं. इट ऑल्सो इम्पॉर्टंट इन न्यूरोमस्क्युलर रेग्युलेटरी ऍक्टिव्हिटीज. मेडुला बद्दल आणखी काही गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला, जसं की व्हायटल इन्व्हॉलंटरी ऍक्शन्स हे रेग्युलेट करतं मेडुला ब्लँकेटा. हार्टबीट, रेस्पिरेशन, व्हॅसोमोटर ऍक्टिव्हिटीज, पेरिस्टाल्सिस ऑलरेडी डिस्कस केलंय. रिफ्लेक्सेस काही कोऑर्डिनेट करतं, जसं की कॉफिंग, सिझिंग, त्याच्यानंतर स्वॉलिंग, ओमिटिंग अँड यावनिंग हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 4 व्हेंट्रिकल्स असतात, जे मेटाकोसेलने बनलेले असतात. काय आहे तर कॅव्हिटी असोसिएटेड विथ हँडब्रेन. हँडब्रेन सोबत जी कॅव्हिटी असते तर तिला म्हटलं तर 4 व्हेंट्रिकल्स किंवा मेटासेल्स. पोस्चर कॉरॉइड प्लेक्सिस त्याच्यामध्ये असतं. सेरिब्रोस्पायनल फ्लुइडचं सिक्रेशन ते करतं. 2 लॅटरल असे फोरामिना असतात, ज्याला लक्स सखा म्हटलं जातं आणि 1 मीडियन फोरामिना असतो, ज्याला मेगेडाई म्हटलं जातं. ओके, मॅगेंडाई. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आय होप की तुम्हाला ह्युमन ब्रेन जो आहे तर तो डिटेलमध्ये कळाला असेल. आय होप की हे व्यवस्थित झालं असेल आणि तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा. रिप्लाय मी नक्की करेल कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो परत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.